गायिका अंजली भारती यांनी सौ अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणी आणि कथित आक्षेपार्ह कृत्याच्या निषेधार्थ भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे। या प्रकरणाचे पडसाद मीरा भाईंदरमध्ये उमटले असून भाजप महिला जिल्हाध्यक्षा वैशाली भोईर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कनकिया पोलीस ठाण्यात जाऊन अंजली भारती यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। समाज माध्यमे किंवा सार्वजनिक व्यासपीठावर महिलांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना वैशाली भोईर म्हणाल्या, समाजात द्वेष पसरवणाऱ्या आणि महिलांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अंजली भारती यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी। भाजपचा आक्रमक पवित्रा या संदर्भात भाजप जिल्हा मीडिया प्रभारी बिपिन गुप्ता यांनी सांगितले की हे प्रकरण केवळ तक्रारीपुरते मर्यादित राहणार नाही। मीरा भाईंदर भाजप हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत आहे। दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत भाजप शांत बसणार नाही। यावेळी भाजप महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मीरा भाईंदर शहर में हमारी महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली ताई के नेतृत्व में हम सभी महिला मोर्चा पदाधिकारी आज हम कनकिया पुलिस स्टेशन में उपस्थित हुए हैं, क्योंकि एक कोई महिला है, अंजलि भारती नाम की महिला है, उसने कुछ अभद्र टिप्पणी की है हमारे मुख्यमंत्री की धर्मपत्नी अमृता भाभी जी के खिलाफ। और एक महिला होकर एक महिला के लिए ऐसे कहती है कि महिलाओं पे बलात्कार होना चाहिए, ये आश्चर्यजनक की बात है। ये कोई महिला किस तरीके से ऐसे कह सकती है? राजनीतिक विरोध होना स्वाभाविक है, लेकिन सामाजिक इस तरह की अभद्र टिप्पणी करना ये सामाजिक क्षति है एक तरह की। ये इस तरह से होना एक बिल्कुल हम उसका विरोध करते हैं। और उन्होंने एक भरी सभा में हमारे शिल्पकार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की तस्वीर के सामने वो कहती है कि बलात्कार होना चाहिए। लोग तालियां बजा रहे हैं, पैसे फेंक रहे हैं, निषेध है, निंदनीय है इस तरह का कार्य। एक महिलाओं के लिए सम्मान के लिए हम बात करते हैं और इस तरह की बातें, मुझे तो वो एक महिला मानसिक विकृति की दिखाती है, वो मानसिक बीमार महिला है। इसके लिए आज हम सभी पुलिस स्टेशन आकर हम इस चीज़ का विरोध कर रहे हैं। ऐसी सभा जहां ली गई है उस सभा का कड़ा विरोध करते हैं, उस पर कार्रवाई होनी चाहिए और इस महिला पर भी कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए। ऐसा पत्र हमने सीनियर पीआई वो भी एक महिला है, हमने उनको दिया और उन्होंने आश्वासित किया है कि हम इस पर कार्रवाई करेंगे। धन्यवाद। भंडारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अंजली भारती नावाची जी महिला आहे, तिने आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना उद्देशून जे काही वक्तव्य केलं आहे ते अगदी घृणास्पद आहे, एका महिलेचा अपमान करणारा आहे। त्यांनी एक विरोध दर्शवला होता की महिलांवर होणारा अत्याचार हा चुकीचा आहे, महिलांवर अत्याचार होऊ नयेत। पण त्याच वेळेला त्या एका मुख्यमंत्रींच्या पत्नीबद्दल अभद्र भाषेचा वापर करून त्यांच्यावर बलात्कार व्हायला पाहिजे, बलात्कार केला पाहिजे अशा ज्या गोष्टी बोलत आहेत त्या संपूर्णपणे चुकीच्या आहेत, निषेधार्थ आहेत। आणि पूर्ण महिलांचं सशक्तीकरण असताना एका महिला विरोधात ह्या सगळ्या वक्तव्याचा आम्ही सगळे महिला मोर्चातर्फे निषेध करायलासाठी कनकिया पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। आम्ही त्या संदर्भात एक पत्र दिलं आहे सिनियर पीआयना आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की ते उचित कारवाई करतील।